ज्याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती, अखेर तो क्षण आला आणि महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा निकाल अखेर लागला. पहिला कल आला की ठाकरेंनी केला आहे धुमाकूळ. महाराष्ट्रातील या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची जोरदार मुसंडी मारली आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांचा निकाल लागला असून या निकालामध्ये उद्धव ठाकरे जरी महाराष्ट्रभर प्रचाराला फिरले नसले तरी देखील आपल्या शिवसैनिकांच्या बळावरती, शिवसैनिकांच्या जोरावरती त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं खातं खोललंय. भाजपच्या शिंदे सेनेच्या अगोदरच हा पहिला विजय उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड महत्त्वाचा होता आणि या भागात मित्रांनो पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी आपला भगवा झेंडा फडकवल्यामुळे ठाकरेंचा मात्र दणदणीत विजय या भागात झाल्याचं चित्र पहिल्यांदाच सगळीकडे जाणू लागले. बघूया पहिला कल कसा आला होता. ठाकरेंचा विजय झाला निश्चित. जिल्हा परिषद म्हणजेच महाराष्ट्राच्या मिनी विधानसभा ज्यांना म्हटलं जातं, त्या मिनी विधानसभांमध्ये मतदान झालं. मतदान झाल्याबरोबर एक दिवस गॅप घेऊन सकाळीच मतमोजण्याला सुरुवात झाली. मतमोजण्याला सुरुवात होत असताना सगळीकडेच टपाल मतदानामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड लीडवरती असल्याचं आपण सुरुवातीला पाहिलं. त्यामुळे पहिला निकाल कुणाच्या बाजूने येणार हे याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12 जिल्हा परिषदांमध्ये आपलं पहिलं खातं खोललंय आणि त्यामुळे सगळीकडेच ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा झेंडा दमदार फडकलाय आणि ही बातमी मुंबईमध्ये शिवसैनिकांना कळताच मुंबईमध्ये देखील जल्लोष झाला आहे. मातोश्री बाहेर देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आपला जल्लोष साजरा केला. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा विजय ठाकरेंना ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचं वर्चस्व कधीही नव्हतं त्या भागात मात्र पक्षचिन्ह नसताना, ठाकरे प्रचाराला आले नसताना, सगळेच्या सगळे नेते आमदार मंत्री फुटले असताना अशा ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलेला हा विजय दमदार स्वरूपाचा म्हटला जात आहे. अतिशय प्रतिष्ठेची लढाई उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी होती, कारण की पक्ष संपला, शिवसेना संपली, नेते संपले असे म्हणणारे काही लोक उद्धव ठाकरेंच्या विरोधात निवडणूक लढत होते. मात्र अशा वेळामध्ये आता ठाकरेंनी ज्या प्रकारची आपली विजयाची चुणूक दाखवली यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये याचे पडसाद लवकरच उमटतील याची देखील शक्यता नाकारता येत नाही. जाणून घेऊया कुठे कुठे आलाय ठाकरेंचा पहिला विजय, ज्याने ठाकरेंचं केलं जातंय तोंड भरून कौतुक. महाराष्ट्रामध्ये तसं पाहायला गेलं तर शिवसेना हा शहरी भागातील पक्ष असं म्हटलं जातं. ग्रामीण भागामध्ये, गावखेड्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं प्रचंड मोठं सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व गेली 50 वर्ष असलेलं आपण पाहिलंय. कारण की सहकाराच्या क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यानंतर स्वतः काँग्रेस राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत, गावापर्यंत पोहोचल्याचं आपण पाहिलं. मित्रांनो, यामध्ये काँग्रेसच्या सीट देखील संपूर्ण निवडून येतात त्या ग्रामीण भागातूनच. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी हे आव्हान लिलया पेललं असून ग्रामीण भागामध्ये मात्र ठाकरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय. कलांवरून जिल्हा परिषद निकालांच्या पहिल्या सुरुवातीच्या एका तासामध्ये ठाकरेंनी बाजी मारल्याने हे चित्र या निवडणुकांमध्ये आपल्याला सदैव जाणू लागलंय. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपला वर्चस्व प्रचंडपणे प्रसिद्ध केला आहे. धाराशिव जिल्हा हा शिवसेना उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मात्र. खासदार आणि आमदार यासाठीच फक्त हा बालेकिल्ला असायचा. परंतु आता मात्र जिल्हा परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कमाल केल्याचं चित्र पाहायला मिळालंय. या भागामध्ये ओमराजे यांची जादू पहिल्यांदा चालली असून या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट हे सगळे विरोधामध्ये असताना उद्धव ठाकरे यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र या भागावरती आपलं अविरत परिश्रम, अविरत काम आणि प्रतिष्ठेच्या जोरावर निवडणुकांमध्ये प्रचंड मोठं यश मिळवून ठाकरेंना या भागामध्ये पहिला वहिला विजय मिळवून दिलाय. महाराष्ट्रामध्ये परंडा तालुक्यातील आणि भूम तालुक्यातील हे 2 पहिले विजय उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचे आहेत. पंचायत समिती, जिल्हा परिषद दोन्हीही हे विजय झाल्यामुळे सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र प्रचंड सत्तेच्या ठिकाणी पोहोचलेली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर भूम तालुक्यात देखील पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपला भगवा झेंडा फडकल्याचं चित्र आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुका आणि कळंब आणि ढोकी या भागातून उद्धव ठाकरेंचे पहिले विजय सध्या आपल्यासमोर आल्याने ठाकरेंची मात्र या भागात प्रचंड ताकद आता जाणू लागलीय.
दुसरीकडे पाहायला गेला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये शिंदे गटाची ताकद प्रचंड असताना भाजपचे 2 मंत्री जिल्ह्यामध्ये असताना देखील या भागाचं वर्चस्व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं प्रचंड प्रमाणात दाखवल्याचं चित्र आपल्याला जाणवतंय. यामुळे उद्धव ठाकरेंशी पंगा घेतलेल्या गद्दार आमदार गद्दार मंत्री यांना मात्र आता ही निवडणूक प्रचंड जड गेल्याचं चित्र यावरून तरी सध्या जाणवतंय. मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा विजय उद्धव ठाकरेंनी मिळवलाय तो म्हणजे रत्नागिरीमध्ये. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नारायण राणेंचं प्रचंड मोठं वर्चस्व सिद्ध असताना या भागात देखील वैभव नाईक नंतर भास्करराव जाधव यांनी मात्र कडवी लढत देऊन त्या संपूर्ण भागामध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा पुनर्जीवन आणल्याचं आपण पाहिलंय. मात्र सध्या भाजप आणि शिंदे गट यांची मात्र हवा टाईट झाली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं खूपच कमालीचा या भागामध्ये आपला पहिला विजय सिद्ध केल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे यांनी पुन्हा एकदा ग्रामीण भागावरती आपला कब्जा करण्यास सुरुवात केल्याचं चित्र या विजयाने पुन्हा सिद्ध होतंय. मुंबईमध्ये शिवसैनिकांनी या विजयाचा जल्लोष करत भाजपला आणि शिंदेला आगामी काळामध्ये युतीमध्ये राहणार नसल्याचं देखील सध्या जाणवतंय. भाजपला फटका बसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, कारण की या भागामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला कुठेही मदत केली नाही. त्यामुळे भाजपचे बहुतांश उमेदवार महाराष्ट्रामध्ये पडल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय. दुसरीकडे शिंदे गटाचे देखील उमेदवार पडले आहेत. त्यामुळे भाजपानं आपलं कोणत्याही प्रकारचं काम केलं नसल्याची भावना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आगामी काळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांची युती अविरत राहील का, यांची युती आता संपुष्टात येईल का, अशा चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणाकडे सगळ्यांचंच लक्ष असताना उद्धव ठाकरेंनी मात्र केलेली ही कमाल एकनाथ शिंदेंना आणि भाजपला अतिशय महाग ठरू शकते. आगामी सगळ्याच निवडणुकांच्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचं हे वर्चस्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसू शकत आहे. मित्रांनो, राज्यात ही घडामोड खूप महत्त्वाची मानली जात आहे. आपणास देखील काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणता पक्ष आपल्याला सर्वात उंच दिसेल? याबद्दल नक्कीच आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या बोला मंडळी न्यूज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया पुन्हा नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.